शॉट नको, हवा येऊन द्या. आरोपी म्हणून इथे येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील जोशी यांचं. तर स्वप्नील जोशीवर बाप की अदालत मध्ये पहिला आरोप आहे. तुमच्यावर आरोप आहे की मितवाच्या शूटिंगच्या वेळी तुम्ही कधीच वेळेवर नाही गेलात. वाह वाह. हाँ ये सच है मिलॉर्ड, ये सच है. लेकिन जाओ पहले उस आदमी को वक्त पूछ के आओ जिसने मेरे यहाँ लिखा है कि मैं लेट आता हूँ. वाह वाह वाह. तुम्हाला माझा उशिरा येणं दिसतं मिलॉर्ड, पण ही फार वर्षापूर्वींची गोष्ट. मी 1.5 वर्षाचा होतो आणि मला भूक लागली होती आणि मी आईकडे रडून म्हटलं, आई मला भूक लागले. आईने उशिरा दूध दिलं सर. मी वडिलांना सांगायचो, बाबा मला पुस्तकं हवेत, बाबा मला पुस्तकं हवेत. बाबांनी उशिरा पुस्तकं दिली सर. कॅन आय गेट सम टिश्यूज प्लीज? ते कागद ते पडले ते द्या ना, ते द्या ना. बदकांनी पुस्तका बदकांनी नाही ते कागद कागद. असं कसं सर ह्याचे वेगळे. शुक्रिया मेरे फाजिल दोस्त. मितवाचं शूटिंग सुरू झालं आणि मी मनाशी ठरवलं सर, आपण तेच करायचं जे या निष्ठुर जगाने आपल्या बरोबर केलंय. आपण उशिरा जायचं सर, आपण उशिरा जायचं. तर ज्यांनी तुमच्यावर हे आरोप केले त्यांना आपण विचारूया. हे खरं आहे. सिद्ध करा. त्याला उठवायला मी रोज सकाळी उठायचे लवकर आणि तयार होऊन सेटवर जायचे आणि माझा सीन नसायचा. मग कशाला जायचा? मग सेटवर कशाला जायचं? उठवायला जिसका जायचं. करो भला वही बोले. बोला 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 नाही ऑर्डर. त्यांना सोपे सोपे विचारा, कठीण मध्ये लय वेळ घेतात. तर बाप की अदालत मध्ये स्वप्नील जोशींवर पुढचा आरोप आहे. तर लोकांनी असा आरोप केलाय की फूबाई फूची सवय तुमची गेलेली नाही अजून. तुम्ही सतत कोणी विनोद केला की त्यांना मार्क देतात. विनोद केला की मार्क, विनोद केला की मार्क. प्रार्थनाला तर 2 पेक्षा जास्त मार्क कधी मिळालेच नाही. ही माझी चूक नाहीये, ही तुमच्या सगळ्यांची चूक आहे. ह्याच्यात दोषी तुम्ही सगळे आहात. काय तुम्ही माणसंच अशी आहात की एकदा तुमच्या बरोबर तुमचा सहवास घडला ना की मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा. तुम्ही असं म्हणतात ना की यू कॅन टेक अ महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र बट यू कॅन टेक महाराष्ट्र आउट ऑफ अ महाराष्ट्र. तसं आहे की तुम्ही मला फुबाई फूच्या बाहेर नेऊ शकता, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत फुबाई फूला माझ्या बाहेर नेऊ शकत नाही. आणि फुबाई फू विल डाय विथ मी, यू विल ऑल डाय विथ मी. त्यामुळे हे मला मान्य आहे की मी जिकडे जातो तिकडे फुबाई फूच्या जज सारखा वागतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सर चेहरा दिस. थँक्यू. स्वप्नील जोशी सर. येस सर. मी तुम्हाला वाचवलं असतं जर तुम्ही मला फुबाई फू मध्ये एकदा तरी विनर केलं असतं. सर याद करो वो दिन सर, याद करो वो दिन. फोडफाड नको रे. यहाँ पे हम परफॉर्म करते थे, हम आर्टिस्ट सब. तुम वहां बैठते थे सर, वहां सामने. लेकिन वक्त का तगाजा तो देखो. काय देखो? वक्त का तगाजा देखो. वक्त का काय देखो? काय तगाजा वक्त का तगाजा तो देखो. आज हम सब जज है. हम सब नहीं, मी एकटाच आहे. ये अकेला जज है और ये हमारा कोर्ट है और तुम आरोपी हो. आली रे आली. स्वप्नील जोशी अब तुम्हारी पारी आली है.
फुवाई फूचं पर्व आता लगेच होणार आहे, तेच जज आहेत. काय बोलतो? हा आता कर ना ते. आली रे आली. आज बेटा, आज बेटा. सर तुम्ही इथे आलात, आमचं मनोरंजन केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यावरचे सगळे आरोप माफ करण्यात येत आहेत. Thank you. पण तरीही शिक्षा ही होणारच आहे. सर सर बाप की अदालत मध्ये स्वप्नील जोशी आले, सगळ्यांचं मनोरंजन केलं, त्यामुळे त्यांना ही कोर्ट अशी शिक्षा देते की ते स्वतः एक स्टँडअप कॉमेडियन आणि तसं त्यांनी एक स्टँडअप कॉमेडियनच्या अशा अनेक स्पर्धा टीव्हीवरच्या आणि जिंकलेल्या आहेत. त्यामुळे आज आमच्या रसिकांसमोर त्यांनी त्यांच्या आवडीच्या कलाकाराची एक सुंदर नक्कल या ठिकाणी करून दाखवावी, असा या कोर्टाचा शिक्षा. मैं ना तुमसे कहता था किरण, मैं ना तुमसे कहता था, जब जब मैं तुम्हारी आंखों में देखता हूं मुझे हर लफ्ज याद आता है किरण. मुझे तुम्हारा वो प्यार याद आता है, मुझे तुम्हारी वो बातें याद आती हैं, मुझे वो मीठी रातें याद आती है. लेकिन मैं क्या करूं, उफ, मैं क्या करूं. मैं तुमसे बहुत प्यार करता हूं किरण. आई लव यू. कुशल.